शिल्लकडे मला आज हे प्रदर्शन बघून खूप भारी वाटलं. मला आत्मविश्वास भेटला, खूप छान वाटलं. हे प्रत्येक स्कूलमध्ये झालं पाहिजे आणि सगळ्या मुलींपाशी गेलं पाहिजे. धन्यवाद. आम्हाला आहे आमच्या स्कूलमध्ये हे सगळं प्रदर्शन फर्स्ट टाइम झालेलं आहे आणि अख्ख्या जेवढ्या जिल्ह्यात असतील तेवढ्या मी रिक्वेस्ट करते की हा सगळ्या शाळेतच झालं पाहिजे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघायला भेटतो हे खूप आहे आपल्यासाठी. धन्यवाद. आज आमच्या शाळेत शिवाजी स्कूलमध्ये जे आज झालं होतं तिथं आज बऱ्याचशा नवीन शस्त्रांची माहिती कळाली, ज्याने की स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही काय काय करू शकतो या शिबिरामध्ये आम्ही कसं भाग घेऊ ते पण कळलं. त्यासाठी धन्यवाद. माझे नाव आदिती सचिन देशमुख आणि मला हे प्रदर्शन बघून खूप चांगलं वाटलं. हे असं सगळ्या स्कूलमध्ये झालं पाहिजे आणि हे जर परत आमच्या स्कूलमध्ये झालं तर मला खूप आनंद होईल. खूप आवडेल. मला खूप इच्छा. प्रदर्शन कसं वाटलं तुला? काय शिकायला मिळाले याच्यात? मला ह्याच्यात शिवाजी महाराजांची भेटायला शिकायला, तलवार कशी चालवायची, लाठी काठी कशी चालवायची, चक्र कसं चालवायचं, तलवार कशी चालवायची, हे सगळं मला आज भेटलं, पाहायला भेटलं. आणि चालून पण दाखवलं सरांनी आणि हे पण दाखवलं. दानपट्टा कसं चालवते ते पण दाखवलं. आणि उद्या तो त्याच्यासाठी पाहायला येणार आहेस का आई बाबा? आम्ही हॉस्टेलला आज इथे शस्त्र प्रदर्शन शिवाजी महाराज तलवार आपला त्याच्यात आम्हाला सांगितलेलं आहे की तलवार कशी चालवते, धानपट्टा, वाघणं, लाठीकाठी आम्हाला आजच्या या प्रदर्शनामध्ये आपण काय शिकलात आणि काय तुमचं फीडबॅक काय आहे? त्या प्रदर्शनामध्ये मी धानपट्टा, तलवार बाजी आणि चक्र कसा फिरवतात, उद्यासाठी तोफ चालवण्याची ते कॉईन बघण्याची माझी उत्सुकता आहे. हे प्रदर्शन खूप छान होतं. या प्रदर्शनात दानपट्टा शिकवायला भेटला. त्यांनी 10 फुटाची जी बंदूक होती ती कशी चालवतात आणि त्याला अजून काय काय असते त्याची नावं वगैरे आणि वेगवेगळ्या शस्त्रांची नावे, जसं की एक तलवार होती त्याचं नाव दुधारी होतं. अजून मराठ्यांनी जी तलवार बनवली होती तोगाचं असं नाव होतं. आणि आम्हाला जो पिक्चर दाखवलेला शिवाजी महाराजांबद्दल तो खूप छान होता. त्याच्यामध्ये किल्ले होते, शिवनेरी किल्ला होता, वेगवेगळे किल्ले होते, म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किंवा त्यांनी शाहिस्ते कारवाईचे आपली जी बोटं होती हे सगळं दाखवण्यात आलं होतं. थँक्यू. आणि उद्यासाठी बाळाला काय? उद्या स्पेशली मुलींना लाठीकाठी शिकवणार आहे. ते मला खूप आवडलं आहे, कारण की मुलींना म्हणजे मुलींसोबत आता जे पण काही होतं आपण ऐकतो त्याच्यामुळे लाठीकाठी शिकवणार आहे. हे खूप छान आहे. तुला उत्सुकता आहे त्याची काही? हो, खूप छान आहे आणि मला आवडेल शिकायला. काटे आहे आणि आजचं प्रदर्शन खूप मस्त होतं आणि हे जे सगळे शस्त्र आहेत ते पण खूप मस्त, माझ्या हाईटपेक्षा पण मस्त. तर मला उद्या यायचं आहे आणि मी खूप म्हणजे शिकल सुद्धा मी घेतलेत का आणि मला खूप उत्सुकता पण आहे की उद्या मी म्हणजे लाठी काठी वगैरे पण शिकेल. आणि या शाळेबद्दल काय म्हणणं आहे की या शाळेमध्ये प्रदर्शन भरवलं इतरांपेक्षा वेगळं म्हणजे आपल्या शाळेत पण मुलींना शिकायला पण भेटते आणि बाकीच्या शाळेत म्हणजे असेल पण या शाळेत आहे चांगली. माझा शिवावालीमध्ये 5वीत शिकायला अर्णव काढले तर म्हणाला की असं प्रदर्शन लागले तर जायचं तर मी जाऊया. केसांची प्रचंड आवड आहे, भरपूर वाचन आहे स्वतःचं, म्हणून म्हटलं जाऊया. तर इथे आता खूप छान नवीन शस्त्र
बघायला मिळालं. आणि सरांची प्रात्यक्षिक तर खूप छान होती. तर खरंच मुलांना शिकवायला पाहिजे, आजच्या मुलांना तर नक्कीच शिकवायला पाहिजे, कारण त्यांना या गोष्टी अजिबातच माहीत नसतात. म्हणजे आपले ऐतिहासिक कॅरेक्टर्स पण मुलांना माहीत नसतात अशी परिस्थिती आपल्याकडे काळात आहे. तर त्या मुलांना खरंच शिकवणं जरुरीच आहे. तर मी नक्कीच प्रयत्न करेन की माझ्या मुलाला त्याच्यात त्या प्रशिक्षण सुधारणा पाहिजे. धन्यवाद सर. आज सगळ्यांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन. तुळजाभवानी मर्यादित खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था पुणे. खरं तर सुट्टी असल्या कारणामुळे माझी काही इच्छा नव्हती, पण माझ्या मुलाला प्रचंड आवड मैदानी खेळ, लाठीकाठी सगळं, म्हणजे का तो वय आहे आणि तो RSSच्या वर्गाला पण जातो नेहमी सकाळी 6:30 वाजता. तर त्याला खूप प्रचंड आवड आहे, त्याच्यामुळे मी इथे आले. पण मला एकदम छोटं प्रदर्शन पण इतकं शिकण्यासारखे खूप छोट्या छोट्या छान गोष्टी आहेत. आणि जे सरांनी करून दाखवले तसे, म्हणजे प्रात्यक्षिक जे करून दाखवले त्यामुळे नक्कीच मुलांना फायदा होणार आहे. आणि खरं तेच वास्तविक बघण्यासाठी मुलं इथं आले होती. तर खूप छान सुंदर. आणि मी तर शाळेला पण म्हणजे या गोष्टीचं कौतुक करते की अशा सगळ्या गोष्टी शाळेत नेहमीच होत असतात. आणि सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही ते सहभागी करून घेतात. तर खूपच सुंदर हा उपक्रम छान आहे. उलट असे नेहमीच उपक्रम या शाळेत होत राहतात अशी. नमस्ते, माझं नाव आदित्य, माझ्या पप्पाचं नाव कमलप्पा, माझं आडनाव चिन्ना राठोड आणि मी शिवावेल्ली शाळेत शिकतो. आज काय प्रदर्शन झालंय ते दाखवलं आणि आज कशी तोप चालवली तर सरांनी दाखवली. तो आजचा प्रदर्शनला चांगला झाला. थँक्यू. माझं नाव सोळाच्या मोहिनी काळे, मी शिवागांधी स्कूलमध्ये शिकतो. मी तिसरी आहे. सरांनी आम्हाला शिकवलं कशी तोप चालवायची, कशी तलवार चालवायची, कसं दानपट्टा चालवायचा आणि कशी लाठी काठी चालवायची आणि बाण कसा चालवायचा आणि चक्कर कशी चालवायची. थँक्यू.